नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 4 जानेवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही 2 ते 3 लाईनी ट्रॅक्टरच्या होत्या आणि पाठीमाग पिकअपच्या लाईनी। टोटल आवक जर धरली दुपारची आवक ही, आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय शनिवारच्या दुपारच्या लिलावचा व्हिडिओ आहे। दुपारची आवक टोटल आवक तुम्हाला सांगतो 500 ते 400 मध्ये आवक होती। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव दाखवले, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं। आपण पहिले उन्हाळ कांद्याचा बाजार भाव दाखवले, त्याच्यानंतर लाल कांद्याचा आहे आणि दुपारचा आहे। शनिवारच्या दुपारच्या लिलावचा व्हिडिओ आहे। आज रविवार आहे, आज लिलाव बंद असतो। कमेंट करू नका, खूप कमेंट करता की आज लिलाव बंद आहे, तू व्हिडिओ करून टाकतोय। पण आज हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय शनिवारच्या दुपारच्या लिलावचा व्हिडिओ। मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघायचा। आणि उन्हाळ्याचे 4-5 नग होते आणि बाकी लाल कांद्यामध्ये आपण खाद, गोल्टी, 1 नंबर कांदा, मीडियम कांदा सगळं बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये दाखवले। म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्वालिटीचे बाजारभाव आपल्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आणि सकाळी जो रेंज होती, सकाळी आपण बघितलं होतं सरासरी 17-18 चालत होती आणि मग आज 150-200 ने आपल्याला कमी बघायला मिळालं आहे। आणि दुपारी पण तीच रेंज होती जी सकाळी होती। जसं की जो 1800 रुपयाला जात होता सकाळी काल परवापर्यंत, आज तो सकाळी 1600 गेला आणि दुपारी पण 1600-1700 गेला होता। तर 150-200 ने कमी झालेला आहे बाजारभाव। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। तर आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज तुम्हाला आपल्या मोबाईलवरती कांदा लिलावचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा, चला भाऊ बघूया। उन्हाळ्याचे 2-3 नागे किती गेला? धन्यवाद। हे किती गेला? 1450 रुपये उन्हाळ कांदा जायला बघू शकतो। 1450 रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकतो। 1450 रुपीज। कुठला कांदा? किती राहिले शिल्लक अजून? 4 ट्रॅक्टर आहे का? बरं। आणि हे किती गेलं? 1560 गेला, सकाळी 1880 गेला। सकाळी 1880 हाच कांदा गेला होता। बरं। आणि आता 1560 गेला का? 1560 रुपये बघ शकून क्वालिटी कांद्याची। किती राहिला कांदा अजून? 25 ट्रॅक्टर आहे। बरं, ठीक आहे। सकाळी नव्हते तुम्ही? होतो ना, सकाळीच गेला ना 1800। आणि काल किती गेला होता? काल सकाळी होतो 1800 गेला सकाळी। अच्छा, 30 रेंज मध्ये गेला होता। 1536। अच्छा, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही शेवटचा ना घेऊन आळचा 55 ते 60 साईज आहे कांद्याला। किती गेला? 1675 1675 रुपीज। एक माल आहे ना? आणि काल किती गेला होता? कालपेक्षा आज सकाळीचाच 1880 आहे। अच्छा, सकाळी हा पण माल होता का? बरं, ठीक आहे, ओके। 17-18 चालेल। बरंच कमी झालंय आज दुपारी बरंच कमी झाला असं, ठीक आहे, चालेल, धन्यवाद। मित्रांनो, दुपारच्या लिलावला आलोय आणि दुपारची दुसरी लाईनला बघतो आपण। बघू शकतो तुम्ही गोल्टीची क्वालिटी किती गेली? 1602 रुपये। 1602 रुपये सुपर गोल्टन गोल्टी मिक्स आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी। कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे, ठीक आहे। किती गेले? 1602 रुपये जायले। 1602 रुपीज, 1602 रुपये बघू शकतो तुम्ही। किती गेलाय? कुठला आहे? पिंपळगावचा कांदा आहे ना, ठीक। पुढे बघू किती गेलं, काय भाव गेला? 1500 रुपये बघू शकतो। मीडियम गोल्टा मिक्स आहे, 1500 रुपये, 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे। बरं, बियाणं कोणतं त्याचं? ठीक। पुढं बघू। आणि शेजारचं किती गेला? 1500 जाईल का? बरं, ठीक आहे। पुढं बघू किती गेला काका? 1540 रुपये, 1540 रुपीज, 1540 रुपये। 45 ते 50 साईज आहे कांद्याला। कुठला कांदा? शेलूपुरीचा कांदा आहे, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं काकाचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे, शेलूपुरी। पुढं बघ, बघू शकतो बारीक गोल्टी आहे। किती गेली? 700 रुपये जायले, 700 रुपीज। कुठले आपण? शिंदे, ठीक। हे किती गेलं?
1490 रुपये जाईल. 1490 रुपीज. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. सकाळी होते तुम्ही? काल किती गेला होता? बरं ठीक आहे. 1800 पर्यंत बदल होता. क्वालिटीत फरक होता ना. ठीक आहे. शेजारी किती गेला? बघू शकतो क्वालिटी. गोल्टा मीडियम आहे. किती गेला? 1450 रुपये. 1450 रुपये. 1450 रुपये. कुठला आहे कांदा आता? बरं शिंदाचा कांदा आहे. पुढे बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज आहे कांद्याला. किती गेला? 1566. 1566 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. ठीक आहे. काल होते का? काल होते. काल किती गेला होता? 1600. किती फरक पडला? 50 रुपये. बरं. आणि हे किती गेला? 1600 रुपये. 1600 रुपये. 1666. बरं. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा. ठीक. बियाणं माहिती घ्यायचं? घरगुती बियाणं आहे. बरं ठीक. पुढं बघ किती गेलं? 1490. बरं बघ तुम्ही 1490. 1490. कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा आहे ना. ठीक. 1490 रुपये. पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम गोल्टा मिक्स आहे. किती गेलं? 1650 रुपये. 1650 रुपीज. आणि काल होते का तुम्ही? काल होते? काल नव्हते ना. बरं. कुठला आहे कांदा? शिंदबाळ. आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. शिंदबाळाचा कांदा. पुढं बघू किती गेली? 710 रुपये. 710 रुपीज. बारीक गोल्टी 710 रुपये. कुठले आपण? शिंदबाळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक. शिंदबाळ. बघ शकतो तुम्ही गोल्टी किती गेली? 660 रुपये. बरं. 660 रुपीज. कुठले काका आपण? शेलूपुरी. बरं ठीक. किती गेली? 1520. कांदा जायली बघू शकतो तुम्ही 1520. 1520 रुपीज. बरं. 40 ते 45 50 पर्यंत साईज आहे. कुठला आहे कांदा? अच्छा. बरं. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. धन्यवाद. किती गेलं? काय गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. 1500 रुपये. कुठला आहे कांदा दादा? शिंदबाळ. ठीक आहे. पुढं बघू बघ शकून क्वालिटी कांद्याची. 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. किती गेला काका? 1600 रुपये. 1600 रुपये. 1600 रुपये. काल परवा होते तुम्ही? काल किती गेला होता? 1800 पर्यंत गेला. कितीचा फरक वाटतो तुम्हाला? 200 रुपये ना. ठीक. सकाळी पण हीच रेंज होती. किती गेला? 1501 रुपये जायली बघू शकतो तुम्ही. 1501 रुपीज. 1501 रुपये. कुठला आहे कांदा? शिंद. कुठला रे कांदा? शिंदाचा का? बरं. बियाणं माहिती तुम्हाला? घरगुती बियाणं आहे. काल परवा होते तुम्ही? किती गेलो होतं परवा? 1800 पर्यंत गेलो होतं. ठीक आहे. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 50 ते 45 साईज आहे. पुढं बघू बघू शकतो गोल्टी. किती गेली होती? 800 रुपये जायले. 800 रुपीज. कुठले आपण? वडळी बोई ना. ठीक आहे. 800 रुपये. पुढं बघू किती कमी वाटतं तुम्हाला? 1200-1300 जात होती. बरं. पुढं बघू किती गेली गोल्टी? 730 रुपये गोल्टी. बघू शकतो तुम्ही क्वालिटी गोल्टीची. कुठली आपण? शिंदबाळ. ठीक आहे. किती गेलं? 460. बघू शकतो तुम्ही 460 रुपये जायले. खादी
कुठले आपण हा सर ठीक 460 रुपये. याच्या आधी आणली होती खाद? कधी आणली होती? मागच्या 15 दिवसापूर्वी. किती गेली होती तेव्हा? 1200 रुपये खाद गेली होती ना. बरं ठीक. शेजारी किती गेला? किती गेला? 611 रुपये खाद आहे बघतो तुम्ही. 611 रुपये. बरं कुठले आपण? आसरखेडा. बरं ठीक. पुढं बघू बघ शकतो तुम्ही कलर मिक्स आहे. किती गेलं? 1350 रुपये. 1350 रुपीज. 1350 रुपये. कुठले आपण? बायाळ आहे ना ठीक. शिंदे बायाळ. पुढं बघू हे किती गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला कांदा? चिंताचाच कांदा ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपीज. 1400 रुपये. बघ शकून क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? शिंद्याचा कांदा आहे. बर काल परवा होते का तुम्ही पिंपळगाव कांदा मार्केट? काल होते तुम्ही? बर पुढं बघू किती गेलं दादा? 1961. बघ शकतो तुम्ही चक्री माल आहे. 1961. 1961 रुपीज. आतापर्यंत आहेच झालेला आहे. कुठला आहे कांदा दादा? कान मंडळ आहे. आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. 50 ते 55 साईज मध्ये कांदा आहे ठीक आहे. पुढं बघू किती गेला काका? 1591. बघू शकतो तुम्ही घट्ट कलर मध्ये कांदा आहे. 1591. 1591 रुपये. कुठला आहे कांदा? सेलूपुरी ठीक आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. पुढं बघ किती गेलं? किती गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. 1500 रुपये. कुठला आहे कांदा? सेलूपुरी ठीक आहे. पुढं बघ बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1600 रुपये. 1600 रुपीज. बघ शकून क्वालिटी कांद्याची. मीडियम गोल्टा मिक्स आहे. 1600 रुपये. आणि कुठला आहे कांदा? नांदूरचा. बरं नांदूर मधलं शहर? नांदूर खुर्द ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना ठीक. काल होते का तुम्ही? काल परवा? काल होतो ना. काल किती गेला होता? काल जास्त होतं 100 रुपये डाऊन होईल. आज 100 रुपयांनी डाऊन वाटतो ना ठीक आहे. पुढं बघू बघ शकतो तुम्ही गोल्टी किती गेली? 600 रुपये. 600 रुपये. 600 रुपीज गोल्टी. बघ शकतो तुम्ही. कुठले आपण? बरं आणि नाही किती गेला? 1200 रुपये जाईल. बघ शकतो तुम्ही. कुठले आपण? खडक जाम ना. बरं पुढं बघू किती गेलं? 1356 रुपये. 1356 रुपीज. काल 1750 गेला होता हाच कांदा. बरं मीडियम साईज मध्ये कांदा आहे. बघ शकतो तुम्ही एक साईज आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? कुठला आहे कांदा? खडक जामचा कांदा आहे ना ठीक आहे.